नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर माझी आजची देवपूजा बघू शकता तुम्ही. आणि असं नारळ ना, आंब्याचं डहाळं लावून नारळ मी रोज म्हणजे नेहमी पानं पण लावत असते आणि नारळ ठेवत असते. आणि बघा तुम्ही, वातावरण आपल्या घरातलं किती छान होतं. आणि ही ना, मी तुपाचा दिवा लावला आहे महाराजांसमोर. तर बघू शकता तुम्ही. आणि आपल्या स्वामी आईचं दर्शन घ्या सर्वांनी आणि आशीर्वाद पण घ्या. तर माझ्या व्हिडिओची सुरुवात माझ्या श्री स्वामी समर्थ आईच्या दर्शनापासून. तर चला म्हणलं, छोटं छोटंसं टेक घेत घेत काम करत करत चालू असतं माझं गायींचं रुटीन. आणि म्हणलं चला थोडंसं दाखवावं आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण. तर वैरण आणायची असती, परत बाकीची सगळी कामं असते ती. आणि ऊन तर एवढं वाढलं आहे ना, खरंच काय विचारूच नका. आणि खायचं असतं तिचं चालू आहे, खायचं तर तिला वाटतंय काय करते, घेते का काय म्हणून बघती. आणि बघा तुम्ही, मुका जे प्राणी आहे आणि त्या मुक्या प्राण्याला आपण जीव लावला ना, ती पण आपल्याला जीव लावते ती. आणि अशी गाय आहे त्या ना, एकही गाय माझी मारत तर अजिबात नाही, कुठलीच गाय मारत नाही. एवढ्या गरीब आहे त्या. आणि दारात तर आता 6चं टायमिंग झाले ना लाईट जायचं, तर मी नक्कीच उद्याच्याला व्हिडिओमध्ये दाखवते. एका गाईला मशीन लावती आणि दुसऱ्या गाईला पाणवायला पुढे जाते. तर माझी एकही गाय अजिबात पाय उचलत नाही. पण तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्हाला कळेल. काय होतं, टायमिंग थोडं असतं आणि लाईट जाईल म्हणून भीती असते, म्हणून पटपट अशा मी धारा काढून घेत असते. आणि माझं नेहमी ना, दिवस पाळीची लाईट चालू झाली की ही 100% पाणी टाकीतलं सांडणार म्हणजे सांडणारच. रात्र पाळीची लाईट असल्या सकाळी सकाळी कसं आपण तिथं असतो आणि तिथं असल्यावर मग पडदिशी पाईप बघायला येतो, पाईप बदलता ही लक्षात राहत नाही, तसंच राहून जातो. आणि 8 दिवस पाळीत ही माझं राडा चालूच असतो. तर ही माझी पहिली लक्ष्मी आहे, त्यामुळं दाखवते तुम्हाला मी. तर एवढी माझी ती लक्ष्मी भारी आहे ना, तर खरंच तिची कृपादृष्टी माझ्यावर भरपूर झाली. आणि गायींची सेवा म्हणजे ईश्वराची सेवा आहे बरं का. मुक्या प्राण्याला अन्न पाणी घालणं, त्यांची सेवा करणं, ह्यातच स्वामी आई असं सांगते की तू कष्ट प्रामाणिक कर. आणि कष्ट करत करत माझं नुसतं नाव घे, नामस्मरण जरी केलं ना, तरी मी तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे, असं माझं महाराज माझला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते. तर मी सगळं ना त्यांच्याशी संवाद व्हिडिओच्या माध्यमातूनच करत असते. आणि खरंच बरं का, खूप भारी वाटतं आपल्या महाराजांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळं. आणि माझ्या तर पाठीमागं 100% आहे माझ्या महाराजांचा आशीर्वाद. आणि इकडं मग ना, माझं धारा काढून झालं आहे. धारा काढून झाल्यानंतर परत मी मोकळ्या सोडून दिल्या. त्या 6ला धारा होत्या, त्या धारा झाल्या, त्यांनी पेंड वैरण खाऊन झाले सगळं की सोडून द्यायचे. आणि सोडून दिल्यावर मग अशा निवांत उभा राहते त्या. शेण पण टाकून झालं आहे माझं. शेण मी सकाळचं संध्याकाळचं अजिबात ठेवत नाही, का तर घाण होते त्या, गाई बसते त्या शेणात, घाण होते त्या, म्हणून टाकत असते. आणि माझ्या जीवनात ना खरंच खूप खूप संघर्ष होता, पण ह्या गायींचं माझी जी प्रगती झाली ना, तसं खरंच खूपच चांगलं झालं. म्हणजे गायींच्या दुधावर आपण काहीही घेऊ शकतो, काहीही करू शकतो. म्हणजे त्यांच्या पेमेंट आपल्याला येतं, कमी पडत नाही. तर ही आपल्याला खरंच भरपूर दान देते ती बरं का. आणि माझं तर म्हणणं आहे, माझी ताई दादा, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते ना, माझं व्हिडिओ खरं असते, तर खोटं अजिबात काहीच नसतं. मी जी माझा अनुभव आहे ती सांगते. आता तुम्हाला कसा अनुभव आहे ती तुम्हाला माहिती, मला तरी काय माहिती तुमचा अनुभव कसा आहे ती. मला जी आला आहे ना अनुभव, तीच मी सांगत असते की मी कसं म्हणजे ह्यातनं बाहेर पडली, एक गाय घेतलेली, परत कशी घेतली ती नेहमी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगत असते. माझं पाठीमागचं पण व्हिडिओ जाऊन बघत जावा. आणि इकडं आहूंचं चालू होतं, मोबाईल पडल शूटच्या नादात. रेडी माझ्या पाठीमागं माझं ना रेडी मला सोडतच नाही. मी जिकडं येईल तिकडं ती माझ्या मागं येतच असते. तर मग त्यांचं चालू असतं, कारण का माझा पहिला मोबाईल ना फुटला आहे, त्यामुळं खरंच खूपच भीती वाटते बरं का. मोबाईल तर लय सांभाळायला लागतो. आणि खरंच शून्यातनं विश्व निर्माण करायला वेळ पण भरपूर जातो आणि आपल्याला अनुभव पण येतो बरं का भरपूर. कारण का आपल्याला लोक असते ती की पाय ओढणारी, अनुभव देणारी, त्यातूनच आपण शिकून निघतो. आणि आपली मागं कुणीतरी निंदा केली ना, त्यातच आपली प्रगती होत असते. निंदा करणारी तर आपली पाहिजे तीच. आणि ही बघा संध्याकाळचं टायमिंग आहे आणि आमच्या अप्सरा कशा
झाडावरती जाऊन बसते. एकही कोंबडी माझी जाळीत बसत नाही, सगळे अशा वर झाडावरती बसते. ते त्यांना सवय झाली. अजिबात खाली एक पिल्लं, लहान पिल्लंसुद्धा त्यांच्या आईबरोबर वरच जाऊन बसते ती. तर मला म्हणलं दाखवावं आज तुम्हाला थोडंसं ती पण. आणि इकडं बघा मग संध्याकाळचं टायमिंग होतं आणि वातावरण पण बघा तुम्ही किती छान होतं ती. तर माझं व्हिडिओला ना खरंच भरपूर प्रतिसाद आहे आणि मी माझ्या मुलीला माझा आनंद सांगत असते, व्यक्त करत असते. माझी यूट्यूब फॅमिली मला भरपूर सपोर्ट करते आणि पुढं घेऊन जाते मला माझी यूट्यूब फॅमिली म्हणून. तर माझ्या मुलीला पण खरंच खूपच आनंद होतो बरं का. आणि छान वाटतं तिला. ती पण फक्त माझी मुलगीच माझं व्हिडिओ बघते. मी कधीही स्टेटसला माझ्या व्हिडिओची लिंक ठेवलेली नाही किंवा कुठल्या नातेवाईकाला मी सांगितलेलं नाही की माझं व्हिडिओ बघा, मी व्हिडिओ काढते, अजिबात नाही. कुणालाच नाही सांगितलेलं. तर माझी यूट्यूब फॅमिली तरी मला बघा किती सपोर्ट आहे यूट्यूब फॅमिलीचा. आणि ही फॅमिली मोठी करायची म्हणजे सोपी गोष्ट नाही. आणि यूट्यूब फॅमिलीच्या मनात घर करायचं ही पण काय सोपं नाही. तर मला छान छान कमेंट येते त्या. रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ. खरंच खूप भारी वाटतं तुमच्या कमेंटनं, मला खरंच खूप भारी वाटतं बरं का. आणि आनंद होतो. मी कमेंटला रिप्लाय देत असते. आणि बघा तुम्ही रिप्लाय दिला की भरपूर माणसाला एकदम असं छान वाटतं. आणि फक्त माझ्या मुलीलाच मी लिंक टाकली होती, बाकी कुणालाही टाकली नव्हती. आणि आपलं म्हणजे कसं असतं माहीत आहे, पैसा आहे ना तर आपली ओळख आहे, पैसा नसेल तर आपली महागं निंदा करते ती, महागं आपल्याला काय पण म्हणते ती. मग ही पैसा कमवायचं साधन डोकं चालवून असं एक गाय मी घेतली आणि एक गाय घेऊन असं वाढवत आज माझं खरंच. आणि निंदा केल्याशिवाय आपण पुढं जात नसतो. मी अक्षरशः ना गाय घ्यायच्या अगोदर दुसऱ्याच्या शेतात 250 रुपये रोजानं कामाला जात होती. पण जास्त दिवस अजिबात काम केलं नाही मी, थोडेच दिवस केलं. आणि मला लगेच कळालं की दुसऱ्याच्या शेतात कामाला जाणं ही काही योग्य नाही आणि आपल्याला त्याचा मोबदला पण मिळत नाही. तर आपण गाय घेऊया. गायचं आपल्याला पहिली गाय घेतली ना, मला लगेच समजलं. एक गाय घेतली, एवढं दूध जायला लागलं तर आपल्याला एवढी पगार यायला लागली. 2 गाय घेतल्या तर आणखीन वाढेल. असं करत अपेक्षा म्हणजे वाढत जाते ते आपल्या पण बघा तुम्ही आज खरंच खूपच मोठी गोष्ट झाली माझ्या हातनं आणि मला ती खरंच खूपच भारी वाटते बरं का. आणि आज 250 रुपये रोजानं जाणारी तुमची ताई बघा आज किती कमवायला लागली. आणि ह्या माझ्या लक्ष्मी आहेत ना, ह्यांच्या जीवावर खरंच माझी प्रगती झाली आणि खूपच छान वाटतंय. तर आणखीन पण वाढवणार इथून, म्हणजे वाढवत राहणार. पण मला आता सध्या का गाय घेऊ वाटतं नाही, तर लगी तर आपल्याला मग गाय घेतली की परत 2-3 महिने पेमेंट फेडायला जाते. तर मला गाय व्यापारी देते तर नाही असं नाही, पण 2-3 महिने लागते. तर मग 20-20 हजारानं मी पेमेंट देत असते. तर मग शेड करायचं आहे. आता पावसाचं दिवस चालू झालेत, आता लईतलं 1 महिना ते 1.5 महिनाच राहिला आहे. मग गायींचं हाल होत्याला. तर ह्या लक्ष्म्यांचं ना माझ्या हाल होणे आणि त्यांनी ना जशी माझी परिस्थिती आहे ना, माझ्या परिस्थितीप्रमाणे त्यांनीसुद्धा माझ्याबरोबर हाल काढले. तर त्यांनीसुद्धा पावसात दिवस काढले. तर त्यांनासुद्धा शेड नव्हतं. मी सांगितलं आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये, ही जी माझं शेड दिसतंय ना समोरचं, ती शेडसुद्धा मी 2 वेळा केलं आहे. म्हणजे संघर्ष बघा आपल्या जीवनात किती असतो. आणि आपल्या परिस्थितीनंच म्हणून मला माझ्या लक्ष्म्यांची ना खरंच खूप माया येते आणि वाईट पण वाटतं की बघा माझी जशी परिस्थिती आहे तशी त्यांनी पण माझ्याबरोबर राहिले. त्या पण मला साथ भरपूर दिली. मला एकाही गायीनं दगा दिलेला नाही किंवा असं कुठलीही गाय माझी फेल गेलेली नाही. खरंच माझ्या श्री स्वामी समर्थ आईची कृपा माझ्या गायींवर. म्हणून माझ्या गायी पण डॉक्टर नसतो कधी खर्च होत नाही, तेवढं असतं. पण जास्त काय असं माझं नाही जात. त्यामुळं मला तर खूपच भारी वाटतं बरं का. तर खरंच ज्यांना करायचं आहे ना त्यांनी पण खरंच मनापासून गायींचा व्यवसाय करा आणि आपली प्रगती करा. तर इकडं ना आमचं ह्या प्लॉटमध्ये ना आता शेवट झाला आहे. तर इथं मकवण पण बघा असं वाळून सुकून गेलं आहे. तर म्हणलं चला आज इथलं थोडंसं शूट घ्यावं. कारण का काय झालं तर आमच्याबरोबर जी 2 दीर असतात ना, ती आज रान मोजत होतं. मग रान मोजायला ती लांब गेली ती. मग तोपर्यंत मी इकडं शूट घेतलं. म्हणलं चला आपण तोपर्यंत शूट घेऊया. आणि ट्रॅक्टरमध्ये वाळून गेलं आहे. आता इथे हिरवं आहे, मका मोडायच्याच मापाला झालं आहे. आणि थोडंच होतं आज, काही जास्त पण नव्हतं.
तर म्हणलं चला आपण पण दाखवूया थोडंसं आपल्या यूट्यूब फॅमिलीला. 4 दिवसातनं एक दिवशी माझा एक दिवस ना वैरणीला असतो आणि 3 दिवस मग माझं फक्त गायींना चारा टाकणे, धारा काढणे एवढंच काम असतं जास्त. म्हणजे वैरणीचा फक्त त्रास नसतो 3 दिवस. चौथ्या दिवशी परत वैरणीला जायचं असतं. मी बघत होती ती जवळ येतात का बघतील म्हणून त्यांच्यावर पण लक्ष ठेवत होती, पण त्यांचं रान मोपायचं चालू होतं. आणि इकडं ना जवळजवळ 22-23 दिवस वैरण आणली होती. तर 22-23 दिवस वैरण आणलेली ना, पेमेंट 11,000 रुपये झालं होतं. आम्ही रान किती भरलं मापून लगेच त्या. आणि माझ्या दिराच्या ना मामाचंच रान आहे, तर मामांनी लगेच आम्हाला परत तिथं त्यांचं जवळ घर आहे तिथं नेलं घरी. स्प्राईट दिली प्यायला, बसलो तिथं थोड्या वेळ गप्पा मारल्या. पण तिथं काय शूट घेत नाही. म्हणजे मी कुठं पण बघा तुम्ही असं जिथं माणसं असतील ना तिथं शूट घेत नाही. फक्त माझ्या घरी गायींचं आणि माझं एवढंच शूट चालू असतं. तर माझा खरंच कसा वाटतोय तुम्हाला व्हिडिओ मला सांगत जावा, मनापासून मला सपोर्ट करत जावा. आणि माझी सपोर्ट करतीच आहे, नाही असं नाही. आणि असंच मला सपोर्ट करत जावा आणि आपल्या आबाच्या लाडक्या ताईला असंच पुढं न्या. आणि खरंच एक ना एक दिवस 100% प्रगती होणार म्हणजे होणारच. आणि तुमच्या आबांची लाडकी ताई खरंच खूप छान वाटते बरं का. मनापासून सर्वांचं, माझ्या यूट्यूब फॅमिलीचं, माझ्या ताईचं, दादांचं खूप खूप धन्यवाद मला सपोर्ट केल्याबद्दल. आणि म्हणजे ह्या प्लॉटमध्ये नाही आता शेवट झाला, तर आता परत दुसरीकडे घ्यायची. दुसरीकडे घेतलं की मग परत ती हिरवी असणार. आता बघायला चालू आहे त्यांचं. तर बघितलं की मग तिथं जायचं वैरणीला. 4 दिवसात एक दिवशी तुम्हाला म्हणलं ना की वैरण असते. तर असं माझं चालू असतं. आणि आज आम्हाला घरी यायला ना जवळजवळ 1 ते 1:30 वाजलेले. एवढं ऊन झालेलं काय विचारूच नका. आणि घरी आलं ना मग जेवण पण नाही करू वाटत. आणि खरंच थकायला होतं बरं का, खूप थकवा येतो. पण शेवटी करणार तर काय, आपल्याला गायींचा व्यवसाय अजून प्रगतीवर न्यायचा आहे म्हणल्यावर थकून तर चालणारच नाही. आणि थकण्याचा अधिकार तर आपल्याला नाहीच नाही असं मला तर म्हणायचं. तर चला म्हणलं हे करूया, घेऊया आपलं थोडंसं शूट आणि दाखवूया. दररोज तर घरचं गायींचं ही तर रुटीन मी तुम्हाला दाखवतच असते. पण म्हणलं आज थोडं वेगळं असं वातावरण वेगळं दिसलं, थोडंसं असं वेगळं असलं म्हणजे पण बघायला पण तुम्हाला बरं वाटतं. आणि माझं ह्यात काय चुकत असलं तरी मला नक्कीच कमेंट करून सांगत जावा की ही चुकतंय ती चुकतंय. मला अजिबात ह्याचा राग येणार नाही. तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ.